प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नमस्कार. राम राम मंडळी. राम राम. और आली की राव जिल्हा परिषद. आहा मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण आजचा विषय घेतलेला आहे, कोण जिंकणार हे माहित आहे, पण कोण हरणार जिल्हा परिषद. निश्चितच आपला व्हिडिओ लोकांना आवडतोय, कारण जे तुमच्या मनात ते माझ्या ओठात, जी सर्वसामान्य जनता बोलू शकत नाही, कोण वैठवा, कोण तोफेच्या तोंडीचा, कोण ह्या राजकीय नेत्यांच्या शिव्या खावा, म्हणून कोणीही काही बोलत नाही. फक्त आमच्यासारखी वाचाळ वस्ती आणि वाचाळ वीर तेवढे बोलतात आणि बदनाम होतात. फक्त कुणासाठी, तर माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी. मित्रांनो, लातूरची महानगरपालिका जिंकून देण्यामध्ये, अमित देशमुखांना जिंकून देण्यामध्ये सर्वात मोठं श्रेय जर कोणाचं असेल, मी थोडं स्पष्ट बोलतो, मुस्लिम मतदारांचं आहे. मी पूर्वीपासून सांगतोय की अमित देशमुखांचा विजय हा मुस्लिम दुबार मतदारामुळे झालेला आहे. आता हा मुस्लिम दुबार मतदाराचा बेस ग्रामीण मध्ये नाहीये, हे लक्षात ठेवा. जरी ग्रामीण भागामध्ये मुस्लिम मतदार असले तरी काही ठराविक मोजके मतदार आहेत. पण गंमत अशी आहे की लातूरला ज्या पद्धतीनं पैशाचा महापूर झाला, नोटांचा महापूर झाला, पक्षानं पैसे वाटायला देऊन सुद्धा ज्या मूर्ख लोकांनी पैसे वाटले नाहीत ते घरी बसले, आणि ज्यांनी वाटले ते विजयी झाले. ज्यांनी नाही वाटले त्यांनी आपले संसार थाटले. एवढं पैशाच्या हव्यासानं बरबटलेली निवडणूक मी माझ्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम पाहतोय की दाम घरी काम. दाम एकेकाचा खर्च 3-3 कोटी 5-5 कोटी रुपये खर्च लातूर सारख्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी. प्रतिष्ठा. आता अनेकांनी आनंद उत्सव केला नाही, कारण त्यांना काळजी पडली की आता गेलेला पैसा बाहेर निघतो का नाही. पैसा तर गेलाय. 5-5 हजार मतांचा भाव काढला. कित्येकाचे कोट्यवधीच्या घरात खर्च आहेत. कित्येकाच्या घरात शोक व्यक्त केला चाललाय. कुणीच कोणाला काही बोलत नाही, जेवत नाही, नुसते रडतात एकमेकाकडे बघून, कारण कोट्यवधी रुपये गेलेले आहेत, श्रम वाया गेलेले आहेत. एवढी नगरसेवक पदाची निवडणूक ही लातूरची एवढी रंगेल हे असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ते झालेलं. बरं झालं, गेलं, गंगेला मिळालं. एक गोष्ट लक्षात घ्या, मी पहिल्या सुरू बोललेलो आहे की इकडे 1 तिकडे 12 वाजले 3-13. एकट्या अमित देशमुखला 12 लोकांनी टक्कर दिलेली आहे. पण हे 12 लोक जंग पछाडून सुद्धा अमित देशमुख सगळ्यावर मात करून विजय झालेले आहेत. मग ती कोणतीही रणनीती असो, पहा, प्रेमात आणि रणांगणात, युद्धात सर्व काही माफ आहे.
कितीही चुका करा, माफ आहे. कारण हे युद्ध आहे, युद्ध जिंकायचं आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं अमित देशमुख एकाकी लढलेले आहेत, या सर्व 12 राजकीय नेत्यांच्या विरोधात एकटा, नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि याची दखल मला पूर्णपणे खात्री की दिल्लीची काँग्रेसची श्रेष्ठी सुद्धा घेईल आणि लवकरच अमित देशमुखांच्या गळ्यामध्ये एक मोठी जबाबदारी टाकलीच आहे. पण प्रश्न असा आहे की अमित देशमुखच काँग्रेसमध्ये राहतात का नाही, ही मला शंका आहे. कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, विकासाचा निधी भाजपच्या आहे आणि अमित देशमुखांचं ताट रिकाम आहे आता सध्या. त्यांना विकासाचा पहिला घास पाहिजे लातूरला, तर त्यांना भाजपकडेच जावं लागणार आहे. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातल्या लोकांकडेच जाऊन फाईल दाखल करायला लागणार आहे. त्यांना देवाभाऊच्या दारातच जावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीसाकडंच जाऊन निधी मागावा लागणार आहे. एक काळ असा होता, विलासरावजी मुख्यमंत्री असताना अमित देशमुख वरळीवर बसून विकासाचा निधी वाटप करायचे, कारण ते विलासरावचे सुपुत्र होते. विलासरावांकडे भेटायला गेले की विलासरावजी सांगायचे की अमितला भेटा. मग अमितला भेटण्यामागचं काय गुपित आहे? कदाचित या भेटण्याच्या रांगेमध्ये देवेंद्रजी सुद्धा असू शकतात, असा एक माझा अंदाज आहे. याच्यात तुम्ही म्हणता औसेकरला एवढं डिटेल कसं माहिती आहे? हो, मला सगळं माहिती आहे. कारण कित्येक वेळा विलासरावजींनी देवेंद्रजीला सुद्धा मदत केलेली आहे. काही इतिहास आहे, तो पुसता येणार नाही. कित्येक वेळा गोपीनाथराव मुंडेंना विलासरावजींनी विजयामध्ये मदत केलेली आहे. विलासरावजी एक असं व्यक्तिमत्व होतं की सर्व धर्म समभाव, सर्व पार्टी समभाव होतं. म्हणजे प्रत्येक पार्टीतला लोक विलासरावजी प्रेम करायचा. त्यामुळे विलासरावजी मुख्यमंत्री होऊ शकले. आणि मिनी मुख्यमंत्री होते अमित देशमुख. त्यावेळेस अमित देशमुखांचं अगदी नुकतीच राजकारणातली एंट्री होती. आणि कसं असतंय, आता काही लोक अमित देशमुखावर टीका करतात की ते आपापल्याच रुबाबात राहतात, त्यांचाच थाट आहे. का राहू नये? अरे तुमच्या आमच्याकडे काही नाही तर आपण थाट करतो. त्याच्याकडे तर सोन्याचा चमचा हेलिकॉप्टरमध्ये फिरणार. त्यांना का अभिमान असू नये, त्यांना का थाट असू नये? असायलाच पाहिजे, का नाही असायला पाहिजे? पण आता अमित देशमुख साहेब, लातूर महानगरपालिका तुम्ही जिंकली, पण जिल्हा परिषद जिंकणं एवढं सोपं नाहीये. ज्या पद्धतीनं लातूरचा दुबार मतदार तुम्हाला घेता आला जवळ, कशा पद्धतीने घेतलाय सगळ्या जगाला माहिती, मी काही सांगायची गरज नाहीये. तसा पद्धतीनं तुम्हाला मतदार ग्रामीणचा घेता येणार नाही. कारण आता ग्रामीणच्या प्रत्येक भाजपच्या आमदारानं कालच्या मीटिंगमध्ये शपथ खाल्लेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लातूरच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष करायचा. आता काय होणार आहे? लातूर काबीज केलं, आम्ही लातूरमध्ये काय केलं याचेच गुणगान गाण्यात अमित देशमुखांचा वेळ जाणार आहे. आणि इकडं भाजप यापूर्वी जिल्हा परिषद मध्ये असताना काय काय विकासाची कामं केली हे सांगण्यामध्ये यशस्वी होणार आहे, असा माझा राजकीय अंदाज आहे. आता मला थोडं, आता कुणी म्हणतं काय दादा तुमच्या जिभेवर काळा तीळ आहे का काय, मला माहित नाही. पण मी जे बोलतो ते होतं. असा आजपर्यंतचा तुम्ही इतिहास काढून बघा, माझ्या सगळे युट्यूब काढून बघा, मी जे जे आधी सांगितलेलं आहे. आता सुद्धा मी सांगतोय, एवढी सोपी ही निवडणूक अमित देशमुखांना नाही आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जेवढे काही आमदार आहेत हे सगळे भाजपचे आहेत, युतीचे आहेत, महायुतीचे आहेत. एवढ्या सगळ्यांना टक्कर देऊन तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची लकब ही फक्त लातूरच्या आसपास असू शकते अमित देशमुखांची, पण इतर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यामध्ये त्यांचा कितपत प्रभाव पडेल? लातूर म्हणजे जिल्हा नाही आहे, अहमदपूर आहे, रेणापूर आहे, उदगीर आहे, चाकूर आहे, इकडं शिवरानपाळ आहे, निलंगा आहे, औसा आहे,
हे सगळीकडे तुमचा प्रभाव पडला पाहिजे. आणि या सगळीकडे प्रभाव पाडण्यात अमित देशमुख कितपत यशस्वी होतात. कारण आता शेवटी कसं आहे, सध्या हवेत आहेत, गुलाल लागलेला आहे, न भूतो न भविष्यतो असं यश मिळालेलं आहे. पराभवाचं तोंड बघितल्यानंतर विधानसभेत जी नाराजी झाली, धीरज देशमुखांचा पराभव जिव्हारी लागलेला आहे देशमुखांच्या. अजूनही धीरज देशमुख त्याच्यातून बाहेर आलीत का नाही मला थोडी शंका आहे. आणि अमित देशमुखांचा ग्रामीणवर किती प्रभाव पडतो हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे अमित देशमुख जिल्हा परिषद निवडणुकी जिंकतील का ही शंका मनामध्ये आहे. हा, लातूरच्या आसपासची काही गावं ते काबीज करू शकतात. लातूरच्यात येणाऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जेवढे काही 2-4 मतगट आहेत, काही 4 गट आहेत, 2 गट आहेत, तेवढे काबीज होऊ शकेल ते सुद्धा मुश्किलीनं. कारण या जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी या भाजपने एवढं प्रचंड काम केलेलं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये एवढं काही प्रचंड विकासाचं काम, विकासाचा निधी, गावोगावी स्वच्छता अभियान, एवढं काही प्रचंड विश्वासानं काम झालेलं आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी आता याचा फायदा भाजपला घेता येईल. आणि आता प्रभारी संभाजीरावच राहतात का प्रभारी बदलतात? बहुतेक मला वाटतं आता प्रभारी बदलणार नाहीत. कारण आता फक्त सूत्र कोणाच्या हातात द्यायची निवडणुकीची याचा विचार भाजप करते. कारण आता रवींद्र चव्हाण तर इथं सभेला आणलं की पुन्हा जिल्हा परिषद अमित देशमुखांच्या ताब्यात जाईल का काय, अशी लोक चेष्टेत लोक बोलायला लागले. पण ते काही खरं नाही आहे. त्यामुळं फक्त एवढी गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीचं जे बुरुज ढासाळलेलं आहे लातूरमध्ये, त्याची डागडुगी करण्यासाठी आता भाजपचे हे सगळं महायुतीचे 12 लोक, म्हणून मी म्हणतो इकडं 12 वाजले 3-13, हे फक्त ह्यांच्या महानगरपालिकेत अंतर्गत कुरबुरीमुळं. कारण इकडे सुनील गायकवाड म्हणतो माझ्या घरात 2 तिकीट पाहिजेत, भाषा पटेल म्हणतो माझ्या घरात तिकीट पाहिजे, अभिमन्यू म्हणतो माझ्या कार्यकर्त्याला तिकीट पाहिजे, अर्चनाताई म्हणतात माझ्या कार्यकर्त्याला तिकीट पाहिजे, अजित कवेकर म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांनी काय करावं. व प्रत्येकाला आपापला स्वार्थ, आपापली माणसं निवडून आणण्याच्या पायात हे सगळंच गेलेलं आहे. जर हे भांडले नसते, जर ह्यांच्यात युती असली असती, यांच्यात खरी महायुती असली असती, खरी यांच्यात म्हणजे एकजूट, एक संघ जर पद्धतीनं या भाजपनं जर काम केलं असतं तर आज इथल्या लातूरच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर असला असता. फक्त अंतर्गत लाथाळ्या, राजकीय देश, विधानसभेतली खुनशीपणा, कोण मला मदत केलं, कोण मला पाडलं, मग विधानसभेत तू मला पाडलीस तर मग मी तुझ्या प्रचाराला येत नाही. म्हणून अर्चना ते प्रेरणाताईच्या पारडात फिरकल्या नाही, तरी प्रेरणाताई निवडून आल्या. इथं कोण, हे राजकारण आहे. चलती का नाम महात्मा गांधी. इथं पुन्हा तुम्हाला कोण विचारत नाही, लक्षात ठेवा. हे राजकारण मी इतक्या जवळून पाहिलेलं आहे की राजकारणाला मी गटारगंगा का म्हणतो याचे एकमेव कारण इथं विश्वासार्हतेला बिलकुल वाव नाही. इथं सगळं निसंग राहावं लागतं. काय असंघाशी संघ असं असलेलं हे राजकारण आहे. आणि म्हणून आता लातूरच्या राजकारणामध्ये मला एकंदर जो काल अंदाज आलेला आहे की जिल्हा परिषद काँग्रेस हरणार. का? मी काँग्रेसचं मनोधैर्य खचत नाही आहे, पण काँग्रेसला सावधानतेचा इशारा देतोय की आता भाजप सावध झालेली आहे. ज्या पद्धतीनं धीरज देशमुखांचा पराभव झाला म्हणून देशमुख सावध झाले, अख्खा परिवार बाहेर पडला. आता महानगरपालिकेला सुद्धा अख्ख्या देशमुख परिवाराला बाहेर पडावं लागलं. दिलीपराव सहित, कुटुंबासहित सगळे बाहेर पडले. चला अब नाही तो कभी नाही. कारण ही जर महानगरपालिका अमित देशमुखांच्या ताब्यातून गेली असती तर काय झालं असतं? त्यांना काही फरक पडला नसता. ते मुंबईमध्ये व्यापाऱ्यांच्या मीटिंग करत बसले असते. पण लातूरला ज्या पद्धतीनं दिशा पाहिजे ती काय झालं असतं. म्हणून लातूरच्या व्यापाऱ्यांनी हा जो शहाणपणा केलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण याच्या अमित देशमुखांच्या श्रेयामध्ये मी 2 लोकांना
महत्व देतो. दोन 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 प्रकार, दोन समुदायाला मी महत्व देतो. एक म्हणजे मुस्लिम समाज आणि दुसरा व्यापारी. या दोघांनी तारले अमित देशमुखांची ही महानगरपालिका. आता फक्त इथल्या नगरसेवकांना एवढं सांगणं आहे की देशमुखांच्या नावाला बट्टा लागेल, अमित देशमुखांचं नाव बदनाम होईल, विलासरावजींच्या नावाला कुठेतरी तळा जाईल, असं कुणी कोणत्या नगरसेवकानं मस्तीत येऊन वागू नये. हे यश तुमचं नाहीये नगरसेवकांना, हे यश अमित देशमुखांचं आणि विलासरावांची पुण्य आहे, हे लक्षात ठेवा. हे यश रवींद्र चव्हाणांचं आहे. मी असं का म्हणालो तर रवींद्र चव्हाणांनी त्याच दिवशी येऊन अमित देशमुखांच्या गळ्यामध्ये माळ घालून दिलेली आहे, अस्मितेचा मुद्दा काढून. म्हणून फक्त माझं नगरसेवकांना एक कानात सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही किती गुंड असताल, तुम्ही किती पैसेवाले असताल, तुमच्या अंगात किती मस्ती असेल, तुम्ही किती दारूवाले असताल, तुम्ही काही असो, पण तुम्हाला संयमानच वागावं लागेल. कारण पुलिस के हाथ जसे बहुत लंबे होते तसे अमित देशमुख के हाथ भी बहुत लंबे है. कुठं कुठं काय काय चाललंय बारीक सारीक खबर. औसेकर आता युट्यूब मध्ये काय बोलले ती खबर अमित देशमुखांकडे 10 मिनिटात पोहोचते. एवढी यंत्रणा सजग आहे अमित देशमुखांची. त्यामुळे कोणी गाफीर राहू नका, कोणी मस्तीत येऊ नका, कोणी मजुरी करू नका, गुंडगिरीच्या भाषेत बोलू नका, आरेरावी करू नका. हा एक प्रेमाचा सल्ला मी नगरसेवकाला देऊ इच्छितो. कारण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, 40 वर्ष राजकारण जवळून पाहिले म्हणून, कारण मी अनेक पाहिलेले आहेत. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अरे जग जिंकायला निघालेला सिकंदरला सुद्धा सांगून ठेवते की भाई मरने के बाद मेरे कफन के बाहर मेरे दोनों हाथ खुले रखो ताकि दुनिया देखे, देखो मैं खाली हाथ आया हूं, मैं खाली हाथ जा रहा हूं. अरे कोणी काही नाही, फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं काम वार्डामध्ये करताल तर तुमचं नाव घेतलं जाईल, तुमचे फोटो लागतील, तुमचं नाव लागेल. पण तुम्ही जर एखादं दूषित काम करताल, तुम्ही जर एखाद्याच्या मनाला तडा देताल तर त्याची जखम झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तीत येऊ नका. नेत्यांना सुद्धा सांगणे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सांगणे. हे झाला एक सावधानतेचा इशारा. आता दुसरी गोष्ट, आपला जो विषय होता, मी भरकटत नाही विषय, की लातूरची जिल्हा परिषद कोण जिंकणार. सर्वांनी आता कंबर कसलेली भाजपच्या लोकांनी आता देवाभावनीत जाहीर आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये लातूरची जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल का औसेकर भाजपचे प्रवक्ते झाले का? हे पहा, आपण कोणाचे प्रवक्ते नाही, आपण कोणाचे कार्यकर्ते नाही, आपण आहेत काय बी करते. कारण जे कुणीच काही करत नाही ते आमच्यासारखी माणसं करतात. कारण कुठंतरी आम्हाला वाटतं की आपल्याकडे जे काही राजकीय अंदाज आहेत, आपलं जे काही राजकीय वावर, आपले जे काही राजकीय समज, कदाचित माझी अल्पबुद्धी असेल, कदाचित मला थोडं जास्त समजत असेल किंवा कमी समजत असेल, पण हे जे काही माझ्या जवळ आहे ते तुम्हाला देऊन मोकळं व्हायचं, या भावनेतून आपलं हे चॅनल चालतंय. म्हणून लोकांचा भरभरू प्रतिसाद आहे. 52 लाख व्ह्यूज आणि 50,000 सबस्क्रायबरच्या जवळ माझं चॅनल आता गेलेलं आहे. याला एकमेव कारण तुमचं प्रेम आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही ज्या पद्धतीने चॅनलवर प्रेम करता, कारण आपलंच ठरलेलं आहे की सकाळचा भोंगा स्पष्ट भोंगा, ना कोणाची भीड ना कोणाची भाड. कारण आपण कोणाच्या लाजिम नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणी तुकडा टाकून लाजिम करून टाकले नाही. आपल्याला काही विलासराव देशमुखांनी कुठे 10% फ्लॅट दिलेलं नाही. आपल्याला काही आपण काही कोणाच्या गाडी खाल्ली नाहीये. त्यामुळे आपण आपलं मत स्पष्ट मांडणे, कारण आपला कोणी मालक नाही. माझा मालक अमेरिकेत बसलाय युट्यूबवाला. ते ज्या विषयात की तुम्ही थोडंसं आक्रमक होऊ नका, त्यावेळेस बघता येईल. पण मित्रांनो, मला असं वाटतं जे आहे ते तुमच्या समोर बोलून एकदम आपलं मन मोकळं करण्यासाठी हे माझा युट्यूब चॅनल आहे. जसं इंदोरीकर महाराज म्हणतात की अध्यात्माची खाज भागून घेण्यासाठी मी कीर्तन करतो, तसं राजकारणाची खाज भागून घेण्यासाठी मी युट्यूब करतो. त्याचंच नाव आहे रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल. मित्रांनो, माझा गोडवा गाण्यासाठी मी युट्यूब नाही करत. मी तुम्हाला हे सांगतोय की लातूरचं राजकारण किती बारकाई पद्धतीने आहे. तुम्हाला खडा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे मला. कारण काय घडतं इथं, कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे आणि कोण किती वर चांगुलपणाची भाषा करतो. मी कालच्या माझ्या युट्यूब मध्ये सांगितले की भाजपनं तिकीट देण्यामध्ये प्रचंड मोठी चूक केलेली आहे. अहो, ज्यांनी तिकीट वाटली त्यांनी माझी आमदारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं.
माजी खासदारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, संघाच्या ज्येष्ठ लोकांना सुद्धा विश्वासात घेऊन उमेदवाऱ्या जर दिल्या असत्या तर लातूरच्या भाजपचं ते शकल पडले नसते, एकनिष्ठ आणि बंडखोर असे गट पडले नसते. आणि मी 100% सांगतो, एकनिष्ठाचा फटका आम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे आणि त्याचा फायदा अमित देशमुखांना झालेला आहे. बरोबर त्यांनी त्याचा फायदा उचललेला आहे. मतांची विभागणी झालेली आहे. कित्येक ठिकाणी मतांच्या विभागणीमुळे सुद्धा अनेक नगरसेवकांना पराभव पत्करावा लागलेला आहे. हे लातूरचं राजकारण आहे. म्हणून मी म्हणतो, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर. मोतूर म्हणजे लग्न. सकाळी सगळं चांगलं असतं, दुपारी भांडणं होतात आणि संध्याकाळी लग्न होतं. हे असं आपलं लातूरचं राजकारण आहे. कोण कधी कोणत्या पक्षात कधी जाईल, आता कोण कुठं कुठं काय काय होणार आहे ते अजून 2-4 दिवसात कळेल. कारण जिल्हा परिषदमध्ये अनेक प्रवेश होण्याची शक्यता आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. अनेक बडे बडे नेते अमित देशमुखांना सोडून चाललेले आहेत हे माझ्या कानावर आलेले आहे. आणि अनेक बडे नेते आता भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे ते सुद्धा माझ्या कानावर आलेले आहे. बघूया पुढे काय होत आहे. फक्त एक गोष्ट सांगतो, महानगरपालिका जिंकली पण अमित साहेब, जिल्हा परिषद एवढी सोपी नाहीये. त्याच्या विजयापासून आपण कोसो दूर आहात याचा एक संकेत, आपल्याला सावधानतेचा इशारा देतोय. बघा, पळा. पुन्हा म्हणतोय, ते 12 तुम्ही एक, लातूरची जनता नेक. सर्वांना शुभेच्छा अनेक. धन्यवाद. भेटू उद्या पुन्हा नवीन सकाळचा भोंगा, रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा युट्यूब चॅनल पाहत राहा आणि भरभरून आशीर्वाद द्या. नसतं केलं तर सरप्राईज करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. आपल्या चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासह उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.